अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी मुरुड शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला। हे उपवर्गीकरण मागासवर्गीय समाजामध्ये तेढ निर्माण करणारे असून आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच बाधा आणणारे आहे। त्यामुळे सरकारनं हे वर्गीकरण रद्द करावे अशी मागणी करण्यात आली। मुरुड शहरामध्ये आज आम्ही जो मोर्चा आयोजित केलेला होता, त्याची प्रमुख मागणी अशी महाराष्ट्र शासनाकडे आहे की एससी प्रवर्गामध्ये जो उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे शासनाने, तो तात्काळ रद्द करावा। कारण का एससी समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जाती गुण्यागोविंदाने नांदत असताना विनाकारण शासनानं हा एससी समाजातील विविध घटकामध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम केलेला आहे। कुणाचीही मागणी नसताना सगळे गुण्यागोविंदाने आरक्षणाचा लाभ घेत असताना हा कशासाठी शासनानं घाट घातला हा काही कळत नाही। पण महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की हा एससी समाजामध्ये उपवर्गीकरणाचा घाट घालून जो समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा शासन प्रयत्न करत आहे, तो तातडीनं त्यांनी थांबवावा। नाहीतर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यापेक्षा राजकीय अराजकता किंवा मोठे आंदोलन उभे करावे लागतील आणि त्याची किंमत शासनाला मोजावी लागेल। तेव्हा शासनाला आमची नम्र विनंती आहे की एससी उपवर्गीकरणाचा जो विषय त्यांनी समोर आणलेला आहे तो तात्काळ थांबवावा व एससी समाजातील बहुबंदामध्ये जो वाद निर्माण करण्याचा शासन प्रयत्न करत आहे तो तात्काळ थांबवून त्यांनी महाराष्ट्र शांततेत आणि एकोप्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा। एकूण किती जातीचा आजच्या या मोर्चामध्ये सहभाग होता? आज मुरुड शहरामध्ये जो उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा झाला, तर 59 जातीपैकी महाराष्ट्रातील 59 जातीपैकी मुरुड शहरामध्ये जे वास्तव्यात असलेल्या 10 ते 12 जातीचे समाजातील लोकांनी या मोर्चामध्ये सहभाग